हाय गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं पहिलं स्वागत आहे आपल्या कॉमेडी कमी जास्त आपल्या वेगळ्याच सगळ्या ब्लॉगरपेक्षा काहीतरी वेगळ्याच ब्लॉगमध्ये. तर भावना आपण उठले आता सकाळी एवढं लवकर. हे बघा पाठीमागं अंधार आहे डायरेक्ट. आणि आता आपल्याला जायचं आहे ग्राउंडवर जरा. तर मग बाकीची पब्लिक आहे झोपलेली आणि आपल्याला जमलं नाही झोपून, कारण का बघू तुम्हाला नंतर सांगतो. भावांनो, आपल्या ब्लॉगचा दिवस आहे आज 169 का 70 काहीतरी असा दिवस आहे आपल्या ब्लॉगचा. तर भावांनो, जाता तेवढा आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि काही इच्छा असतील तुमच्या मनातलं तर ते पण कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्हाला त्याचं उत्तर पण भेटून जाईल. तर पब्लिक एवढं सगळं उठणं कधी कधी अवघड वाटायचं, पण सुरुवातीला मला अवघड वाटायचं, पण आता काय वाटत नाही काहीच. आता सवय लागली. सकाळी सकाळी आमच्या पोटी एवढं पोट दुखतं ना काय माझं काय सांगू शकत नाही तुम्हाला. कधी कधी रडू येतं डायरेक्ट, डोळ्यात पाणी येतं डायरेक्ट. हे कसं काय मला पोट एवढं दुखत असं. पण आताचा विषय डायरेक्ट हार्ड झाला आहे. तर पब्लिक आता आपण ग्राउंडवर झोपलेले त्यांना झोपू द्यायचं. चला तुम्ही माझ्यासोबत ग्राउंडवर. हे बघा इथं आहेत आपले शूज वगैरे ठेवलेले. आता वरती तर काय नाही काहीच जावं का नाही जावं, वरती तर काय समजेना मला. वरती कसं आहे गाईज, वरती आहे आपली मेस आणि मेसमध्ये ठेवलेलं असेल थंड वगैरे पाणी. पण ते थंड वगैरे पाण्याचा मला काही गरज नाही असं मला वाटतं सध्या. कारण का सकाळी जर थंड पाणी प्यायलं तर मी रनिंग तर काहीच नाही करू शकणार ना. बरोबर की नाही, खरं सांगा. पब्लिक तर आपल्या हे सगळे आत्तापर्यंतचे ब्लॉग म्हणजे आपले सगळे लाईफ रुटीन ब्लॉग आहेत आणि इथून पुढचे पण ब्लॉग आपले लाईफ रुटीन्स राहणार आहेत. तर भावांनो, सगळं करा, पण सबस्क्राईब पण करा, कमेंट करा. आता आपल्या व्ह्यूजची रँकिंग जरा डाऊन झालेली आहे, कारण का आता आपण थोडं आउटसाईडला आहे गाईज. आणि असंच आता 8-9 महिने राहणार भावना. आता मी पण काय करू शकत नाही त्याला. पण आपला यूट्यूब चॅनल बंद नाही पडू देणार मी. काय व्हायचं ते उद्या रोज आपल्या चॅनल आपण ब्लॉग अपलोड करणार. तुम्ही फक्त मला सपोर्ट करायचा भावना. कारण का मी एक काम करणारा माणूस आहे गाईज, पण तुम्ही मला पुढे नेणार आहे, म्हणून आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मी माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं मी करतोयच. रोज कोणत्या ना कोणत्या प्रकारे माझा ब्लॉग यूट्यूबला असतोच आणि असणारच. ओके भावांनो, चला मग आता माझ्यासोबत तुम्ही बाहेरच्या थंड वातावरणात तुम्हाला दाखवतो बाहेरचं थंड वातावरण काय असतं.
तो चलिए पब्लिक, तो भाई लोग आपको लग रहा हो कि एक थैली में क्यों लेके जा रहा हूँ। ओके, सो मेरे ब्रदर्स एंड मेरे भाई लोग, ये मुझे इतनी काम आती आहे ना, म्हणजे ते सरांनी जर ग्राउंडवर झोपवलं तरी पण आपलं शरीर, आपलं अंग हे भरणार नाही मातीने. ओके, तर गाईज त्याच्यासाठी आपण घेऊन जात असतो ही गोणी. आणि ह्या गोणीचं नाव आहे शांताबाई. एक मिनटं भावना, तर ब्लॉकच्या गेटच्या चाव्या घातल्यात वरती आणि आपण आलो खाली. हे बघा, इथं असतात आमच्या गेटच्या चाव्या ठेवलेल्या, दिसल्या. तर भावानं एक चावी बाजूला काढूनच ठेवली होती मी संध्याकाळी, आणि आता माझ्याकडूनच झाली मिक्सर. बघू आता आपण ह्या चावी गेट खोलतोय. जर का गेट खोललं तर भावांना बघू आपण. तर गाईज गेट खोललेलं आहे. ओके, तर भावांना या व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटू आता आपण अशाच नवीन नवीन लाईफस्टाईल माझ्या लाईफ ब्लॉगमध्ये. जाता तुम्ही करून घ्या सबस्क्राईब. मी आता करतो माझी प्रोसेस पुढची चालू, कारण का आता पुढं सर असतात त्याच्यामुळे ब्लॉग बनवतं जमणार नाही. आईपर्यंत ब्लॉग ठीक होता. तर भावांना ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.